प्रदूषक ठरलेल्या डॉल्बीला फाटा द्या. आजरा पोलीस सहाय्यक निरीक्षक नागेश यमगर. पारंपरिक वाद्यांचा करा वापर, अन्यथा कारवाई. ध्वनी प्रदूषण आणि वयस्कर व पेशंटांना घटक ठरणाऱ्या ट्रॉली साऊंड सिस्टीमला फाटा द्या. त्याऐवजी येथील पारंपरिक वाद्यांचा वापर करणे सध्या आवश्यक बनले असून गणेशोत्सव बाबतच्या शासनाने केलेल्या अटी आणि नियमांच्या अधीन राहूनच गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी केले. आजरा तालुक्यातील उत्तूर येथे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गणेशोत्सव साजरा करण्याबाबत कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या नाही याची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच किरण आमणगी होते. सपोनी यमगर म्हणाले, गणेशोत्सव सर्वसामान्य नागरिकही साजरा करतात, त्यामुळे या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी पोलिसांना मंडळांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनी यावेळी पूर्णतः डॉल्बीमुक्त व पारंपरिक वाद्याचा वापर करीत उत्सव साजरा करावा. प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या गणेश मूर्ती देखील लहान व आकर्षक असाव्यात. उत्सवासाठी सर्व मंडळांनी सर्व प्रकारच्या परवाना घेणे अत्यावश्यक आहे. मूर्ती प्रतिष्ठापना, मिरवणूक, विविध सार्वजनिक कार्यक्रम तसेच विसर्जन मिरवणुकीने रहदारी आणि वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे आता प्रस्थापित गणेश मूर्तीजवळ मंडळाचे 2 स्वयंसेवक 24 तास हजर ठेवावेत. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह प्रसारण होऊ नये. असे काही व्हायरल झाल्यास तात्काळ आजरा पोलिसांना संपर्क करावा. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ध्वनी तीव्रता व वेळ निर्देशाचे पालन करावे. स्वागत महेश करंबळी यांनी केले. संदेश रायकर, संजय गुरव, सुहास पोद्दार, प्रमोद तारळेकर, संदेश रायकर, अजित उत्तुरकर, प्रमोद गुरव, विशाल उत्तुरकर, सुधाकर हुले आदींसह मंडळाचे कार्यकर्ते, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.